हरि ओम. आज एकादशी, उत्पत्ती त्रिस्पृशा एकादशी म्हणजे एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी एकाच दिवशी असल्यामुळं त्याला अतिशय महत्त्व अशी ही आजची एकादशी शुक्रवारची. आजच्या सत्संगाला सुरुवात करू. आज खूप वेळ, जवळजवळ अर्धा तास कॅमेऱ्याचं त्या मोबाईलच्या सेटिंग करूनसुद्धा माझ्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता, खूपच बाहेरून हे येत असल्यामुळं पांडुरंगाची इच्छा समजून आज दुसऱ्या ठिकाणी आपण हे आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो तयार करत आहे. तर गुरुदेव आणि पांडुरंग आणि पांडुरंग स्वरूप गुरुदेव यांना नमस्कार करून आजच्या सत्संगाला प्रारंभ करू. हरी ओम. हरी ओम. हरी भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वयं नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे नमन संताचिया त्यांच्या कृपादानी. कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. आज एकादशी आणि उद्या चतुर्दशीच्या दिवशी माऊलीच्या चिरंतन समाधी सोहळा. तर या अनुषंगानं माऊलींनी जी ज्ञानेश्वरी सांगितली तर ती आधी भगवान श्रीकृष्णांनी 5200 वर्षाच्या आधी भगवद्गीता सांगितली आणि त्याच गीतेवर माऊलींनी ज्ञानेश्वरी म्हणून टीका केली. आणि म्हणून तो जो भाग आपण पाहत आहोत, चौथा श्रीमद भगवद्गीता, चौथा अध्याय आणि आपला असणारा आजचा 26वा श्लोक. तर
म्हणून माऊलींच्या सुद्धा आणि परब्रह्म पांडुरंगाच्या चरणी, सच्चिदानंद स्वरूप गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आजचा सत्संग आपण सुरुवात करू. तर आपण योगाचा यज्ञ काय असतो, मग आसुरी संपदा आणि दैवी संपदा काय असते, दैवी संपदा कशाला म्हणतात आणि आसुरी संपदा कशाला म्हणतात हे आपण पाहिलं. आणि या ब्रह्मरूपी अग्नीला, ब्रह्मरूपी यज्ञाला, ब्रह्मरूपी अग्नीमध्ये, त्या यज्ञामध्ये यज्ञरूप सद्गुरूला उद्देश बनवून यज्ञाचे अनुष्ठान आपण करतो. म्हणजेच सद्गुरूंच्या स्वरूपाचं ध्यान आपण करतो. तर सद्गुरूंचं स्वरूप कोणचं हे पण आपण पाहिलं होतं की गुरु ज्या आत्मस्वरूपामध्ये, ज्या राम शिव रूपामध्ये रममान होतात, तर गुरुच्या बाह्य रूपामध्ये रममान न होता त्यांच्या अंतरंगामध्ये आपण रममान व्हावं. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. आता आपण 26व्या श्लोकाला सुरुवात करू. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति सप्तदीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. अन्य योगीजन म्हणजे जे योगी असतात ते लोक. श्रोत्र आदी, श्रोत्र, नेत्र, त्वचा, जिव्हा आणि नासिका, या प्राण अपान नावाचा जो अग्नी आहे श्वासाचा, त्याच्यामध्ये ते कशाचं हवन करतात. मग इथं बाह्य हवन नाही सुरू की ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. तर प्राण आणि अपानाचं श्वास प्रश्वासाचं हवन सुरू आहे आणि याच्यामध्ये इंद्रियाच्या संयमाचा ज्या समिधा आहेत त्या टाकणं सुरू आहे. की हा यज्ञ काही काळापुरता नाही, काही तासापुरता नाही, तर हा यज्ञ सतत सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये मग श्रोत्र म्हणजे मुख, नेत्र, त्वचा, जिव्हा आणि नासिका. श्रोत्र म्हणजे कान. तर या पंचाग्नी जे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियांवर संयम आधी आणि मग कर्मेंद्रियावर संयम. तर या संयमरूपी अग्नीचे हवन, अग्नीत हवन सुरू आहे. म्हणजे या पंच इंद्रियांना त्यांच्या विषयापासून संयमित करून या प्राण अपानाच्या अग्नीमध्ये त्यांचं नियमन करायचं आहे. पहा, तर मग ज्याप्रमाणे अग्नीमध्ये घातलेली वस्तू जळून भस्मसात होते, भगवंत म्हणतात, त्याप्रमाणे या संयमरूपी अग्नीमध्ये काम क्रोधादी विकार दग्ध होतात. दुसरे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे जे विकार आहे हे विषयरूपी इंद्रियरूपी अग्नीत हवन करतात. मग शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांचं या विषयरूपी अग्नीमध्ये हवन करायचं. मग आता शब्द जो ऐकायचा तोच ऐकला गेला पाहिजे. विकाररूपी किंवा मोहरूपी शब्द जर आपण जास्तीत जास्त ऐकले तर तशा वासना आपल्या मध्ये निर्माण होतील. स्पर्श कोणाला करायचा, किती वेळेस करायचा आणि कशाचा स्पर्श झाला पाहिजे, तर मग काम तयार होईल मनामध्ये. म्हणून स्पर्शाला सुद्धा संयमित ठेवायचं. रूप लावण्याला फसतो मनुष्य. मग ते डोळ्याचा विषय झाला. मग डोळ्यांनी काय पाहावं, शब्द हा आकाशाचा विषय झाला, स्पर्श हा त्वचेचा विषय झाला, रूप हा डोळ्याचा विषय झाला. तर डोळ्यानं काय पाहावं, काय पाहू नये, त्याच्यापासून काय घ्यावं, काय घेऊ नये,
तर संयम डोळ्याचा सुद्धा असला पाहिजे. पहा, माणूस काही नुसत्या या पोटातून घेतलेल्या आहारातूनच त्याच्या मनात विकार तयार होत नाही. त्याच्यापेक्षा जास्त विकार शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याच्यापासून तयार होतात. रस, रूप झाला डोळ्याचा विषय, तर रस झाला रसनेचा विषय. पहा, हे एक इंद्रिय असं आहे, शेवटपर्यंत म्हातार होत नाही. अगदी दात पडतात, आणि ते कोणाच्या कारणानं? कधी कधी दात आपोआपही पडतात आणि कधी कधी जिभेच्या कारणानं पडतात. कागद जिभी लवशी आणि तुझे तुला भोवशी, अशी म्हण आहे. जीभ दाताला म्हणत असते, माझ्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेव. मी जर बिघडले तर सगळं तुझ्यावर येईन आणि एका बुक्कीत 32 दात बाहेर येतील. म्हणून या जिभेवर नियंत्रण ठेवणं म्हणजे खाण्याच्या बाबतीत आणि बोलण्याच्या सुद्धा बाबतीत, वाणी आणि स्वाद या दोन्हीही बाबतीत असा एक सुविचार पण सध्या व्हॉट्सअपला फिरतोय की वाणी आणि स्वाद या दोन्हीवर जर नियंत्रण ठेवलं तर मनुष्याचं जीवन सुसह्य होईल. कारण सगळे इंद्रिय साथ सोडून जातात शेवटी, परंतु हे इंद्रिय साथ सोडत नाही. आणि आताच जर या इंद्रियावर आपण संयम आणला नाही तर म्हातारपणी सुद्धा कोणी आपल्याला भेटायला आलं, त्यानं आपल्याला विचारलं का काय सुरू आहे, मग काय इच्छा आहे तुमची, मग द्या मला भजे, द्या मला शिरा, द्या मला बेसन, द्या मला थालीपीठ. कारण की आयुष्यभर आपल्याला याच्यावर संयम ठेवता आला नाही. मग याच्यावर संयम कसा ठेवायचा, याच्यासाठीच हे, जसं आजची एकादशी आहे, मग एकादशीला भाकर चालत नाही, मग भगर खातो आपण, आमटी खातो, त्या भगरीचे धिरडे करून खातो, त्या भगरीचे डोसे करून खातो, भगरीचे यूट्यूबला पहा तुम्ही, खूप काय काय पदार्थ मला सांगता येणार नाही एवढे तयार होतात. मग संयम ठेवायचा सांगितला म्हणजे आहार नियंत्रित करायचा सांगितला. आहार हा जिभेची चोचले पुरवण्यासाठी नसून तो फक्त पोट भरण्यासाठी आहे, आणि एकदा घेतल्यानंतर त्याला विसरून जायचं हे आपल्याला कळत नाही, हे आपल्याला कळत नाही. मग याच्यावर आता जर संयम ठेवला नाही तर हिच्या स्पर्शानं किंवा हिच्या संयोगानं आज जे आम्ही चांगलं चुंगलं खाऊ आणि जे बोलू वेडं वाकडं किंवा चांगलं बोललं मान सन्मान मिळेल, आणि वेडं वाकडं बोललं तर शब्द जिव्हारी बसतील आणि म्हातारपण अतिशय अवघड जाईल. लक्षात ठेवा, प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन मी तुमच्याशी बोलत असते. वाणी आणि पाणी हे खूप जपून वापरलं पाहिजे माणसानं. या वाणीनं आज आपण हिचा जसा उपयोग केला तसा याचं शेवट आपल्याला त्याचे प्रतिफळ मिळत असतात. लक्षात घ्या, तुम्ही तुमचं धन, तुमचं शरीर शेवटी तुम्हाला सोडून साथ सोडतं तुमची. कधीतरी परावलंबित्व जर तुमच्या हातात आलं, एखाद्या वेळेस तुमच्या नशिबात जर असलं ते, आणि ते तरी काय या कर्माचेच फळभोग असतात, तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. आणि त्याचे परिणाम दुसरं कोणी देत नाही, आपलेच लोक आपल्याला देतात. माझ्यासारखे लोक तुमच्या कर्माचा किंवा तुम्ही केलेला तुमच्या प्रारब्धाचा भाग समजून बोलणारही नाही, करणारही नाही आणि सोडून देतील. पण जे अज्ञानात आहेत ते तुम्हाला त्याचं कर्मफळ दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हे जे इंद्रिय आहे ना, शेवटपर्यंत जे राहतं ना, शब्द, स्पर्श, रूप आणि रसाचं जे साधन आहे, यानं रस घ्या, पण रामनामाचा घ्या. रस घ्या, हरिनामाचा घ्या. खाण्याचा सुद्धा घ्या, पण कसा घ्या, तितक्यापुरता तितका घ्या. आणि डोक्यातून ती गोष्ट फक्त उदरन भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, जो एक प्रचंड अग्नी माझ्या पोटामध्ये चेतलेला आहे, त्या अग्नीमध्ये काहीतरी मला आहुती टाकायची, शरीर त्याच्यावर चालवायचं आहे, तर तेवढाच सहभाग त्याचा असू द्या, तेवढाच असू द्या. नाही तर मग हे आवडलं नाही,
याच्या घरून आणायचं खायचं, ते आवडलं नाही त्याच्या घरून आणायचं खायचं. शेवटी ती गोष्ट उपयोगात येत नाही, त्याच्यासाठी जीव तळमळ करतो, त्याच्यातच अडकतो आणि एक दिवस निघून जातो. आणि पण स्थिती इतकी दयनीय होते माणसाची की तो काही करू शकत नाही. तुम्ही किती लक्स साबणानं आंघोळी केल्या आणि किती रीन साबणानं कपडे धुतले, ते तुमच्या शेवट उपयोगात येत नाही. या गोष्टीचा वापर अगदी डोळे लावून तितक्या कामासाठी 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी करायचा आणि सोडून द्यायचा. खरोखर भगवंतानं माझ्यावर काय कृपा केली मला माहिती नाही, पण जिवंतपणी लहान वयामध्ये त्या परमात्म्यानं देहविषयक, नातेवाईक विषयक सगळे अनुभव माझ्या डोळ्यानं मला दाखवून दिले की हे सगळं काही कामाचं नसतं. आणि गुरुदेवांनी सांगितलेले 2 शब्द उपयोगी पडतात की पडा रहेगा माल खजाना, छोड़ त्रियासुत जाना है, जाना रे, कर सत्संग अभी से प्यारे, नहीं तो फिर पछताना रे. ज्या शरीराला मी कैसा विपरीत झाला, देह नव्हे तो दुजा, माझा देह जो होता, ज्याला मी इतकं जीवापाड जपलं, ज्याच्यावर मी इतके प्रयोग केले वेगळे वेगळे, ज्याच्यासाठी मी गोळ्या औषधी जे नाही ते याला खाऊ घातलं, पण तरी तो माझा राहिला का? नाही राहिला. तो माझ्या हातचा राहिला का? नाही राहिला. हा देह एक ना एक दिवस विकल होतो आणि दुसऱ्याच्या हातात जातो. म्हणून हातानं जितकी होईन तितकी दुसऱ्याची सेवा करा, वाणीनं जितकं होईन तितकं चांगलं बोला. नसन तुम्ही चांगलं बोलू शकत तर बोलूच नका. आबोला धरा, मौन धरा, सतत नामस्मरण करा, चिंतन करा. दुसऱ्यानं आपल्याला दुःख दिलं विसरून जा, कारण प्रत्येक माणसाला त्याचं कर्मफळ याची देही आणि याची डोळा भोगावं लागतं. पण भोगत असताना अतिशय त्रास होतो. कोणी सांगत असताना समजत नाही, आणि जेव्हा समजण्याची वेळ येते तेव्हा सगळं निघून गेलेलं असतं. आणि काही लोक मलाच विचारतात, शेवटी आमच्यासारख्यालाच तुम्ही विचारता की आम्ही काय पाप केलेलं असेल. कोणचं उत्तर असतं का आपल्याजवळ द्यायसाठी की आम्ही काय पाप केलेलं असेल की भगवंत आम्हाला मरणही देत नसेल. त्यावेळेस उत्तर हेच असतं की एक त्या देवालाच माहीत असतं की आपण काय केलेलं आहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मी माझं, मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक केलं, मी ढमुक केलं, मी असं केलं, मी तसं केलं, किंवा मी हे करणार, मी कोणाच्या हातात जाणार नाही, माझ्याजवळ पैसा आहे, मी पैशानं करून घेईन. 5,000 रुपये महिना कबूल केला तरी तुमच्याजवळ केवळ नुसतं झोपण्यासाठी आणि राहण्यासाठी सुद्धा कोणी येत नाही. ही या देहाची शोकांतिका आहे. कोणामुळं घडली? या एका बाईमुळं घडली. लक्षात घ्या, हिच्यामुळं एवढं सगळं इतिहास घडू शकतो. म्हणून हिला ताब्यात ठेवा. खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आजूबाजूला पाहायचं आणि आपण शिकायचं आणि त्याच्यातून बोध घेऊन पुढं मार्ग चालत राहायचं. जे नश्वर आहे त्याला आपण कवटाळून बसतो. जे नातेसंबंध तुटणारे आहेत त्यांना आपण धरून बसतो. आणि ज्यांच्या हातात आपल्याला जायचं आहे त्यांना आपण अतोनात दुःख देतो. दुःख ते सुद्धा साधारण नसतं, कारण की त्याच्यामध्ये सगळे सहभागी असतात. म्हणून शब्द, स्पर्श, रूप आणि रस या रसनेला ताब्यात ठेवा. आणि त्याच्यानंतर येतो गंध. मी कशाचा सुवास घ्यावा? तर भक्तीच्या फुलाचा सुवास घ्या. भक्तीच्या फुलाचा बोलतो सुवास. तुमचं जर हे भक्तिरूपी फुल आहे ना, हे जर विकसित झालं तर मग एक दिवस ते देवाच्या चरणापर्यंत पोहोचतं आणि तुमचा देव तुम्हाला भेटायला येतो. तुझा देव येतो तुला भेटण्यास, भक्तीच्या फुलाचा बोलतो सुवास.
म्हणून तुम्ही गुरूंची सेवा करत असाल, अगदी समरसून करा. हे देहरूपी पुष्प त्या गुरूंच्या चरणी अर्पण करा. हे हस्तरूपी कमळ, हे नेत्ररूपी कमळ, हे हृदयरूपी कमळ त्या श्री गुरूंना अर्पण करा. तन मन धनानं त्यांची सेवा करा. नाहीतर एखाद्या देवाची, पांडुरंगाची, विठ्ठलाची, महादेवाची, रामाची, कृष्णाची, शिवाची जर भक्ती करत असेल तर त्यांनासुद्धा हा देह समरसून जाऊन वाणीनं त्यांच्या नावाचं स्मरण करा, त्यांच्या गुणाचं गुणगान करा, त्यांचे प्रीतीपूर्वक काही कीर्तन असतील, भजनं असतील ते म्हणा, त्याच्यामध्ये रममान व्हा. परंतु इतर इकडं तिकडं या 5 ज्ञानेंद्रियांना जाऊ नका. एक लक्षात घ्या, कर्मेंद्रिय जरा चुकले तर चालतील, पण ज्ञानेंद्रिय चुकले तर अनेक जन्मोजन्मी पुन्हा फेरा पडतो. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचं या इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन करा. यांना कामाला लावा. कोणाच्या? भगवंताच्या कारणानं लागा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी गुरु निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे प्रभू सद्गुरु तुझे पाय दोन्ही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा जप ध्यान त्यासी नाही. माझं ज्या ठिकाणी मन जाईल त्या चैतन्यामध्ये तुझा वास आहे हे मला जाणवेल प्रभू, आणि माझी पूजा सफल होईल. तर अशा प्रकारे आपल्या इंद्रियांची इंद्रियरूपी अग्नीमध्ये या 5 विषयांना टाकून त्याचं हवन करून आपलं जीवन साधनामय बनवावं. जसं जीवन शबरीचं झालं, शबरीनं गुरुचं वाक्य प्रमाण मानलं. जसं जीवन मीरेचं झालं, तिनं गुरुचं वाक्य प्रमाण मानलं की जाके प्रियन राम विदेही, तज कोटी बैरी सम यज्ञपी परमस्नेही. हे वाक्य मीरेनं ध्यानात घेतलं गुरूंचं. आणि एवढी राजाची बायको होती पण राजाचा त्याग केला. एवढी राजाची मुलगी होती, त्या राज्याचा त्याग केला आणि एक भगवान श्रीकृष्णाला वरलं. शबरीनं गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला, गुरूंची सेवा केली आणि गुरूंचं वाक्य तिनं लक्षामध्ये ठेवलं की तू माझं शब्द लक्षात ठेव, राम तुझ्या साधनेला पाहून तुला भेटायला येतील. आणि खरोखर राम त्यांचा मुख्य रस्ता सोडून 250 किलोमीटर आतमध्ये पंपा सरोवराच्या जवळ शबरीला भेटायला गेले. सोपं नाही साधना करणं, सोपं नाही गुरूंची सेवा करणं. तन मन धनानं तुम्ही आणि मी गुरुची किंवा श्रीहरीची भक्ती करू, दोघंही एकच आहेत. गुरु गोविंद पीछे खडे, काको लागू पाव, बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो मिलाय, गुरुवर गोविंद दियो मिलाय. म्हणून साधकाला ही साधना करायची आहे गुरुची. का तर या संसारामध्ये राहूनच त्याला आराधना करायची आहे. सांसारिक लोकांचे बरे वाईट शब्द त्याच्या कानावर आदळत असतात, परंतु विषयोत्तेजक शब्द कानावर पडताच. म्हणजे विषय शब्द जर कानावर आले, विषय उत्तेजित करणारे, इच्छा उत्तेजित करणारे, तर साधक त्यांचा आशय घेऊन, त्याचा आशय न घेता साधकानं वैराग्य आणि वैराग्याचं साह्य घ्यावं आणि त्या शब्दाचे भाव त्यानं बदलून टाकावे आणि इंद्रियरूपी अग्नीमध्ये त्याची आहुती द्यावी. ते शब्द त्यानं बदलून टाकावे. तुम्ही काल ते गुबेताईनं सांगितलेलं भजन ऐकलं असेल तर आज मला जरा जागा बदलली ना,
तर बसायचासुद्धा खूप त्रास होऊन राहिला. की आता ते भजन त्यांनी गुरुच्या, तसं पाहिलं तर ते एका प्रेमिकेनं प्रियकरासाठी म्हटलेलं भजन होतं, की गाणं होतं. सरस्वतीचंद्र किंवा कोणचा तरी पिक्चर असेल त्याच्यातलं, की तुम गगन के चंद्रमा हो मैं धरा की धूल हूँ, तुम पूजा मैं तेरा पुजारी, तुम सुधा मैं प्यास हूँ, तुम गगन के चंद्रमा हो. आता हे नवीन जे लग्न झालेले लोक असतील किंवा प्रेमिका असतील, हे विषय वाढवण्यासाठी आहे त्यांच्यासाठी. पण जर साधकानं या शब्दांचा भाव बदलला आणि आपल्या गुरुला समोर ठेवून जर याचा भाव घेतला तर त्याचा भाव अमृत तत्वात बदलून जाईल, असं उदाहरण इथं प्रत्यक्षात सांगितलेलं आहे. तुम्ही मेरे राम हो, तुम्ही मेरे श्याम हो, मेरी जिंदगी का तुम ही विराम हो. किंवा जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा, अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दोबारा, जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. पिक्चरमधलं गाणं वेगळ्या उद्देशानं म्हटलेलं आहे, पण गुरुदेव किंवा भगवंत यांना जर उद्देशून आपण जर म्हटलं तर आपले भाव बदलून जातात. तसं या ठिकाणी सांगतात मग की तुमचे भाव बदला आणि इंद्रियरूपी अग्नीमध्ये त्यांची आहुती द्या. आता अर्जुनाचं उदाहरण या ठिकाणी सांगतात की अर्जुन एकदा चिंतनात मग्न होता. एकदम त्याच्या कानावर संगीताचे अतिशय मादक स्वर पडले आणि त्यानं मान वर करून पाहिलं तर पुढं उर्वशी उभी होती. उर्वशी ही देवांची एक प्रकारची वेश्याच अप्सरा, अत्यंत लावण्यवती होती. तिचं रूप पाहून सर्व मुग्ध व्हायचे. परंतु आपल्या अर्जुनानं, कारण की अर्जुन चिंतन करत होते त्यावेळेस, तर त्यांनी अतिशय वात्सल्यपूर्ण आणि स्नेहाळ नजरेनं उर्वशीकडं पाहिलं. लक्षात घ्या, पहा, सोपे नव्हते अर्जुन. उगाच नाही भगवंतांनी त्यांना आपल्या भगवद्गीता सांगितली. आपण असे आहोत की चित्रातली जरी बाई पाहिली, तुकाराम महाराज तर म्हणतात लाकडाची जरी पाहिली तरी मनुष्याचं पतन होतं. लाकडाची, त्यांचा एक अभंग आहे, मला पाठ नाही, की लाकडाची जरी पाहिली, मातीची जरी पाहिली, चित्रातली पाहिली तरी माणसाचं पतन होतं. मग अर्जुन हा इतका शूर होता, इतका वीर होता, इतका पुरुषार्थी होता की त्यांनी तिला माते म्हणून वात्सल्यपूर्ण नजरेनं तिच्याकडं पाहिलं आणि माते म्हणून नमस्कार केला. त्यांनी तिच्यामध्ये मातृरूप पाहिलं. इथं विवेकानंदाचं उदाहरण सांगितल्याशिवाय राहूच शकत नाही. एका स्त्रीनं म्हटलं होतं विवेकानंदांना परदेशात गेल्यानंतर की तुम्ही माझ्याशी लग्न करा. त्यांनी म्हटलं म्हणजे काय होईल? ती म्हटली मी तुमच्यासारख्या एका पुत्राला जन्म देईन. विवेकानंदसुद्धा तिच्या पायावर नतमस्तक झाले आणि म्हटले माते, मग मलाच का तुझा पुत्र समजत नाही? त्याच्यासाठी माझ्याशी विवाह करण्याची काय गरज आहे? आणि म्हणून आज गुरुदेवांनी आपल्यासाठी यवन सुरक्षा हा ग्रंथ लिहिला, तुम संयमी बनो हा ग्रंथ लिहिला आणि आजच्या तरुणांना ही भेट दिली. परंतु मॅकेलियन शिक्षण पद्धतीनं पुरुषांचा ऱ्हास झाला. पुरुषांचा म्हटल्यापेक्षा तरुणांचा ऱ्हास झाला. कारण आणि आता तर सध्या कोरोनामुळं लॉकडाऊनमध्ये शिक्षण मोबाईलवर सुरू आहे
आणि मुलं अभ्यास किती करतात आणि बाकीचं काय करतात हा एक खूप मोठा त्यांच्या आईवडिलांनी शोध घेण्याचा विषय आहे. 1 वर्ष वाया गेलं तरी चालन, परंतु मुलाचं जीवन नष्ट होत आहे. मुलं पहा तुम्ही कसे असे खप्पड तोंडाचे, चेहऱ्यावर तेज नसलेले, नूर नसलेले झाले. ते का झाले? आईवडिलांनी याचा शोध घेतला तर खरोखर त्यांचा अभ्यास बंद झाला तरी चालन. ते काय करतात हे तुमच्या लक्षात येईल. त्यांचा मोबाईल कधीतरी हाताळून पहा, तपासून पहा. पण मुलांचीच काय कथा आहे जिथं मोठे मोठे सुद्धा याच्यामध्ये गुंगून गेलेले आहेत. असो, मातृरूप पाहिलं आणि त्या मादक सुरांनी निर्माण झालेलं त्यांचे विकार मातृस्वरूपामध्ये विलीन झाले आणि इंद्रियाच्या अंतरंगात ते समाविष्ट होऊन गेले आणि एक मातेचं वात्सल्य त्या ठिकाणी तयार झालं. खूप महापुरुष झाले आपल्या देशामध्ये. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून पकडून आणली तेव्हा तिचं सौंदर्य पाहिलं ना तर मस्तक झाले शिवाजी महाराज आणि सांगितलं की अशीच आमची आई असती तर आम्हीसुद्धा असेच सुंदर झालो असतो. मातेचा दर्जा शिवाजी महाराजांनी त्यांना दिला. आणि एक लक्षात घ्या, ज्यांनी ब्रह्मचर्य कायम ठेवलं त्यांचंच नाव आज या पृथ्वीवर अजरामर आहे. तुमच्या माझ्यासारखे किती मरून गेले, आले आणि गेले, त्यांचं नाव काय? त्यांच्या घरातले लोक त्यांच्या जन्मतारखा, मरण तारखा विसरले आणि त्यांच्या फोटोला हारसुद्धा घालायचं विसरले. ही शोकांतिका आहे आपली. कशामुळं आहे हे लक्षात घ्या. जिथं इंद्रिय हाच जणू एक अग्नी आहे व अग्नीमध्ये टाकलेली वस्तू जशी भस्मसात होऊन जाते त्याप्रमाणे आशय बदलून, म्हणजे विषय बदलून, अर्थ बदलून. खूप महत्त्वाचा सत्संग आहे आजचा. खूप लक्षात घेण्यासारखा आहे की आशय बदलून त्या इष्टनुरूप बनवल्याने विषयोत्तेजक, म्हणजे तुम्ही जर आपल्या इष्टला त्या शब्दाचा, त्या स्पर्शाचा, त्या रूपाचा, त्या रसाचा आणि त्या गंधाचा विषय जर तुम्ही बदलला, त्याचा जर आशय बदलला तर आणि त्याला आपल्या इष्टच्या अनुरूप जर तुम्ही बदलवलं, याचं तुम्हाला इतके उदाहरणं सांगता येतील तुम्हाला की अर्धा तासच काय, पण बाकीचा 1 तासही मी त्याच्यावर आशय बदलून तुम्हाला सांगू शकते. एवढा माझ्या जीवनामध्ये मी या गोष्टीचा अनुभव घेतला. म्हणून आशय जर तुम्ही बदलला आणि तो आशय बदलून त्याला तुम्ही आपल्या इष्टच्या, आपल्या गुरुच्या अनुरूप विषय उत्तेजक न बनवता विषय शामक जर बनवलं तर हेच रूप, हेच रस, हेच गंध, हे स्पर्श आणि शब्द त्या तुमच्या इंद्रियाच्या अग्नीमध्ये भस्म होऊन जातील आणि ते साधकावर कोणताही दुष्परिणाम करू शकणार नाही. एवढं लंबचौडं आजचं खूप चाललं, पण ते चालवणं गरजेचं होतं. एक तर हिचा विषय होता आणि दुसरा म्हणजे सर्व या ज्ञानेंद्रियाचा विषय होता. तर दुष्परिणाम करू शकणार नाही आणि मग साधक या शब्दाधिकांना ग्रहणही करत नाही आणि त्याच्यामध्ये रसही घेत नाहीत. तुमचंही जीवन तसंच बनून जाईल. पण ते जीवन जर बनवायचं असेल तर गुरुदेवांचा सत्संग ऐका, भगवद्गीता ऐका, भगवद्गीतेला शरण जा, गुरुदेवांना शरण जा आणि तुमचं जीवन सुसह्य बनवा. खूप काही सांगण्यासारखं आहे या विषयावर. तर खूप आहे माझ्याजवळ सांगण्यासारखं, अगदी भांडार भरलेला आहे. परंतु वेळ कमी आहे. तरी असो, आज भरपूर 5 आणि 3 8 मिनटं जास्त वेळ घेतलेला आहे. कालच्या सत्संगाचं भरून काढलं असं का म्हणा ना. तर असो, आजचा झालेला सत्संग त्याच्या फळासहित मी माझ्या गुरुदेवांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. लवकरच आपण भेटणार आहोत समोरासमोर, पण कधी ते निश्चित नाही, त्याच्यामुळे सांगू शकत नाही. हरिओम, हरिओम, हरिओम.